शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. आपल्या सैन्याला अशी ताकीद देणाऱ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात सध्या सावकारांचे हात थेट शेतकऱ्यांच्या किडनीपर्यंत पोहोचतायत. त्याच्यानंतर मी शेती विकली, ट्रॅक्टर विकली, 2 टू व्हीलर विकले, रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले, सोना पण विकलाय. सोना रिश्तेदाराकडून वस्तू ज्वेलरमध्ये सोना पण विकलाय. लहानपण आहे, पुण्याला लहान आहे. तेवढ्यावर न भागता हिशोबाने आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी? तुझी किडनी आहे, तू विकू शकतेस. किडनी. हा महाराष्ट्र खरंच शेतकऱ्यांचा आहे की मग रक्त पिणाऱ्या सावकारांचा आहे, असा प्रश्न पडायला भाग पाडणारी ही घटना आहे. 1 लाखांचं कर्ज फेडण्यासाठी या शेतकऱ्यानं आपलं शेत विकलं, ट्रॅक्टर विकलं, पत्नीचे दागिनेही विकले. इतकं सगळं कमी पडलं म्हणून की काय, या शेतकऱ्याला अखेर आपली किडनी विकायला भाग पाडलं गेलं. किडनी विकल्यानंतर मी याचे पैसे देण्यासाठी परत मी मेंटेनला गेलो जॉबसाठी. कमी याच्यात थोडे माझा परिवार उभा राहावा याच्यासाठी. यांनी केलेली अशी पिळवणूक भरपूर गंभीर प्रकारची आहे. पण 1 लाखांचे 74 लाख भरण्याची वेळ या बळीराजावर का आली? या शेतकऱ्याची पिळवणूक कशी झाली? याला आपलीच किडनी विकायला भाग कसं पाडलं गेलं? तुम्हीच ऐका. सावकाराच्या कर्जापायी किडनी जी आहे शेतकऱ्याने विकलेली अत्यंत गंभीर प्रकार आहे. आपल्यासोबत ते पीडित शेतकरी आहे. भाऊ, 1 लाखाचं तुम्ही कर्ज घेतलं होतं, कशासाठी घेतलं होतं आणि 1 लाखाचे 74 लाख कसे झाले? माझं दुग्ध व्यवसाय होता आणि मी दुग्ध व्यवसाय करीत होतो. त्याच्यानंतर थोडा कोरोनामध्ये थोडा डाऊन झाला. त्याच्यामुळे थोडा लंपी आजार आला होता. तेव्हा मी 1 लाख रुपये घेतले होते. मग त्याचा पूर्ण फेडण्यासाठी मग काही प्रयत्न केले मी, कर्ज वगैरे. मग त्यांचं पण देणं, कर्ज पण देणं, याच्यात मी घुसपटलो गेलो आणि मी किडनी विकण्याचा मग निर्णय घेतला. तुम्ही किडनी जेव्हा विकली आणि जेव्हा तुम्ही कंबोडिया इथपर्यंत देशापर्यंत पोहोचले होते, तिथं तुम्हाला काय वातावरण होतं? तुम्ही एकटेच होते का पुन्हा लोक होते तिथं? होते 5-6 लोक होते तिथं. पूर्ण देशातलेच होते, राज्यातले, प्रत्येक राज्यातले 5-7 लोक होते. आता हे जे किडनी सारखे सावकारांचे कर्ज वाढत आहेत, अनेक शेतकऱ्यांचे अन्याय होत आहेत, तुम्ही काय सांगाल यासाठी? सरकारने काय करायला हवं? आता याची दखल घेतलीच आहे आता. आणि लोकांना, जे पीडित लोक आहेत ना, त्यांनी आता सामोर जायला पाहिजे की आता पण शासनाने पुन्हा काय कारवाई, काय कायदे केले पाहिजे या संदर्भातले जे सावकार आहेत त्याच्यावर खूप लोक कर्ज उचलतात पण ते पुढे येत नाही आणि आत्महत्याची जावं लागते. त्या शेतकऱ्यांना काय सांगा? आता इथून आता पुढे यायला लागतील या विषयामुळे, नाही का? आता लोक सामोर येतीलच, हा माझा ठाम विश्वास आहे आता. तर या प्रकरणात आणि प्रशासन पण याची दखल घेतली आहे आता. शेतकऱ्यांच्या डोळ्यातून निघणारे हे अश्रू फक्त त्याचेच अश्रू नाहीयेत, हे अश्रू महाराष्ट्राचे आहेत. शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रात आता शेतकऱ्यांना किडनी विकून जगावं लागत असेल तर खरंच हा महाराष्ट्र शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा राहिलाय की मग सावकारांनी या महाराष्ट्राचा 7-12च विकत घेतलाय? तुम्हीच विचार करून सांगा.